ती बॅग दिसतीये व्हाईट वाली, जी काकांच्या हातात आहे. हा, माझ्या खांद्यावर तिचं ओझं असतं आणि तिच्या खांद्यावर माझ्याच जबाबदाऱ्यांचं. आणि नोंद करण्याची गोष्ट अशी की माझ्या बॅगेची एक चेन उलटी उघडते आणि का माहितीये? कारण हे काका 1990 मध्ये लग्न करून धाराशिव मधून पुण्याला आले आणि आज त्यांच्या मुलींची लग्न झाली तरी ते इथेच आहेत. 1990 नंतर आपल्याकडे IT आलं, 5G आलं आणि आता AI सुद्धा आलंय. एवढे सगळे बदल झाले. काकांनी 36 वर्ष काही हेच केलं नाही. काका आधी MIDC मध्ये होते, त्यानंतर कारकुनाच्या नोकरीमध्ये रुजू झाले, त्यानंतर धंदा सुरू केला आणि तो एवढा छान चालला की सरकारने डायरेक्ट लॉकडाऊन घोषित केलं. मग अशा 10-15 गोष्टी केल्यानंतर काका आता हे करतात. किती ते वेगळे पण काका. काका मला म्हणतात कसे, तू नाही का आधी भेळ दाबेली केलीस, मग BBA केलंस, मग तुमचंच हॉटेल सांभाळलंस, मग एडिटिंग केलीस, फ्रीलान्स केलंस, मग जॉब केलास आणि आता ते सोडून व्हिडिओज बनवतोय. काका ज्योतिषी पण होते का हो तुम्ही? किती वेगळे पण असावं लाईफ मध्ये. आबा मला नेहमी एक गोष्ट बोलतात, हाताची 5 बोटं सारखी नसतात. मग माझी एक चेन काकांनी उलटी लावली. भारी आहे ना हे वेगळे पण. मग तसंच नेहमी फॉलो करा म्हटल्यावर सासू सारखं इग्नोर करता, आज जरा वेगळे पण करा कार्ट्यांनो. मग जाता जाता काकांना विचारलं की हे जे सेम जॉब बिझनेस 10-20 वर्ष करतात, ह्यांच्याकडे तर आकडे पण चांगले आहेत आणि स्टॅबिलिटी पण आहे, ज्याच्यामुळे सिक्युरिटी पण आहे. उद्या ज्यांनी चेंजची रिस्क घेऊन वेगळे पण निवडलं, त्यांच्याकडे तुमच्याकडे माझ्याकडे काय राहणार? काका म्हणाले, जगाचे लाख गणिक अनुभव आणि किस्से. म्हणाले मला सांग तू उद्या मला शून्यापासून काहीतरी चालू करायला, आनंदाने करेन आणि सफलही करेन. हे आहे वेगळे पण. उद्या कुठल्याही बैठकीत कान लावून ऐकतील एवढे किस्से आणि कांड आहेत माझ्याकडे. म्हणजे ब्रह्मदेवालाही भेटलो तरी त्रियुग कंटाळे येणार नाही एवढे. करायचं बिंदास. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती.